फाइल केली चेक? हो, फॉन्ट एकदम व्यवस्थित आहे, प्रिंटआउट नीट नेटके आहेत, सगळं अलाइनमेंट पण प्रॉपर आहे, झालं. फाइल चेक करणं म्हणजे फॉन्ट चेक करणं नसतं लीला. प्रत्येक फाईलचा एक पर्पज असतो. मी तो समजून ती फाईल चेक करावी लागते. मी तुला शिकवतो की हा पर्पज कसा चेक आहे, फाईल नीट कशी चेक करायची. कॉन ओपन. हो हो विश्वरूप कळलं मला. पाठवते मी 2 डबे. आता फोन ठेव बघू. सांगूही देत नाही. दुर्गा ऐक माझं. अभिरामला जेव्हा डबा पाठवशील ना आज, तेव्हा एक एक्स्ट्रा डबा पाठव. आणि गोड जरा जास्त पाठव. ठीक आहे? मस्त छान. वहिनी, एजंटना 2 डबे हवेत. म्हणजे एजंटना खूप भूक लागली असणार. सर मॅड आहेस का? एजंट बरोबर कोण जेवणार आहे ते विचार. नक्कीच कोणीतरी स्पेशल असेल. एजंटच्या क्लायंटसाठी असेल. पण क्लायंट असता तर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले असते ना. असं नाहीये, क्लायंटसाठी पण मागवतात ते डबे. पण तसं असेल तर काहीतरी सांगतात स्पेशल बनवायला. तर सांगितलं तर नाहीये. मला कळलं. एजंटच्या मित्रासाठी असेल डबा. सरू मित्र असतील तर घरी नाही का येणार? हा. मग कोण असेल? कोण असेल? वहिनी, तो डबा लीलासाठी तर नसेल. लीला ऑफिस मध्ये कशाला जाईल? काहीतरी बोलू नकोस. का नसेल सांगा वहिनी. तसं पण तिला आपल्या घरचं खायची सवय लागली आहे ना. तिच्या घरी कुठे चांगलं जुंगलं बनतं. मग ती कुठे जाणार जेवायला? ऑफिस मध्ये. हा दुसरा डब्बा ना लीलासाठीच असतो. ऑल ओके का परत सांगू? मला एकदा सांगितलं की कळतं. हे काम अगदीच नवीन आहे म्हणून ते मगाशी मला काही कळलं नव्हतं. पण मुळात मी काही अशी ढ नाहीये. पण तरी जस्ट इन केस. तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊ नका. म्हणजे कसं आहे, एकतर हा जो जॉब आहे तो मी काही मागायला गेले नव्हते. तो आपणहून माझ्याकडे असा चालत आलाय. म्हणजे बघा किती भारी कॅन्डिडेट आहे. एक लक्षात ठेव, पण विसरू नको की मी तुझा बॉस आहे. ओके? पण मी तुमची बायको आहे. आणि खरं तर बायकोच कायम बॉस असते. अँड द बॉस इज ऑलवेज राईट. हे बघ, हे ऑफिस आहे. पण ऑफिस आज मध्ये यू जस्ट अन एम्प्लॉय. हो का? एक मिनिट. ऑफिस आवर्स मध्ये मी तुमची एम्प्लॉई आहे. म्हणजे इतर वेळेस मी तुमची बॉस आहे. हेच ना? मग तर काय बेस्टच झालं. काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा मी काय काय करते ते. हे बघ, हे सगळं बोलण्यापेक्षा नीट काम कर.
हे काय? तुम्ही रोजच्या रोज इन्व्हेंटरी अपडेट करत नाही का? मॅडम इथे पहिल्यापासून अशीच पद्धत आहे. अहो पण इथे एकाच वस्तूचे 4-4 बॉक्सेस आहेत. काय गरज आहे? अहो मॅडम इतकं मोठं हॉटेल आहे, इथे असणारच की असं. असतं म्हणजे? हे बघा, इथे पहिला बॉक्स मागवलाय तुम्ही मे मध्ये, बरोबर? मग दुसरा जून, मग सप्टेंबर, आणि हा संपायच्या आधीच तुम्ही बाकी सगळे बॉक्सेस मागवलेत. काही ताळतंत्रच नाहीये. आता मला सांगा, ह्या सगळ्या वस्तू इथे पडल्या पडल्या खराब झाल्या तर याची नुकसान भरपाई कोण करणार? तुम्ही की हे जे? अहो मॅडम हे बघा, मला कारण देऊ नका. रोजच्या रोज किती गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, किती गोष्टी उरल्या आहेत, काय नकोय, काय आणायला हवंय, हे सगळं इथे अपडेट व्हायला हवं. आणि हे बघा, अशीच पद्धती वगैरे मला सांगूच नका. कारण काय, पद्धती आपणच आपल्याला पाडून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या बदलता येतात. करेक्ट. बरं विश्वा दादा, आता तुला ह्यांच्याकडनं एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. ह्यांच्या कामात अजून काय सुधारणा करता येईल, काय करता येईल म्हणजे अजून काम चांगलं होईल, ह्यावर एक निबंध लिहून घ्यायचाय. अहो मॅडम मी काय शाळेत जातो का? शाळेत असाल किंवा नसाल, पण जर आपण शाळेत शिकलेली मूल्य विसरायला लागलो ना, तर हे असे प्रयोग करावेच लागतात. आणि विश्वादादा, कसं आहे, एकदा निबंध लिहायला बसलो ना की आपल्याला कसा सगळ्या बाजूनी विचार करता येतो, हो की नाही? येस. मला फार आवडलं हे काम. मी नक्की निबंध लिहून घेतो यांच्याकडनं.